हॉर्टिकल्चर डे. उद्यानविद्या महाविद्यालय, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. एक असे ठिकाण जेथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा पाया आखला जातो. उद्यानविद्या या शाखेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर अगदी मोजकी माहिती होती आणि अधिक माहिती मिळवावी या उद्दिष्टाने जेव्हाही पाऊल टाकायला गेले तेव्हा प्रत्येक वेळेस असा काही अनुभव आला. विश्वगुणाचे काय इथे, काय काय वाचावे कडेना, हॉर्टीच्या या नव्या जगात फळे फुलले वडेना. आणि खात्रीने असा अनुभव केवळ मलाच नव्हे तर माझ्या प्रत्येक बॅचमेटला आला असावा. येथे येण्याच्या आधी हॉर्टिकल्चर काहीतरी खूप वेगळं आहे असं वाटायचं. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या मी अनेक प्रश्नांमध्ये गुरफटली होती, परंतु येथे आल्यानंतर मात्र एक वेगळीच जग भेटले. अनोळखी असूनही सगळे आपलेसे वाटले. शिक्षकांचे ज्ञान अपार वाटत होते. शिकवण्याची पद्धतही अप्रतिम होती. त्यांना ऐकताना स्वतःचे अस्तित्व कळत होते. सर्व नवीन असूनही मनात कुठलीच भीती नव्हती. हा सर्व झाला हॉर्टिकल्चर संदर्भातील विषय. येथे आल्यानंतर सर्वात आकर्षक, मनमोहक आणि आम्हाला म्हणजेच विद्यार्थ्यांची महती सांगणारा दिवस अर्थात हॉर्टिकल्चर डे. दिनांक 21 आणि 22 फेब्रुवारीला राबवण्यात येणारा हा अमृततुल्य दिवस आम्हा विद्यार्थ्यांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी प्राप्त करून गेला. विदर्भातील वातावरणात उत्पादित होणारे आणि बाजारपेठेत चांगली मागणी असणारे फळे, भाजीपाला आणि फुलपिकांचे जिवंत प्रात्यक्षिक प्रत्यक्ष पाहण्याची आणि शास्त्रज्ञांकडून लागवड तंत्रज्ञान जाणून घेण्याची अद्वितीय सुवर्णसंधी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालयाने रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त उपलब्ध करून दिली. यामध्ये 21 विविध भाजीपाला पिकांची 34 वाण 20 एकर क्षेत्रामध्ये, तसेच 17 विविध फळ पिकांचे 34 वाण 170 एकर आणि 23 विविध फूल पिकांचे 315 शोभिवंत झाडे 10 एकर क्षेत्रावर असे एकूण 200 एकर क्षेत्रावर उद्यानविद्या विषयक 58 पिकांचे 383 पीक प्रात्यक्षिक सर्व तंत्रज्ञानासह प्रत्यक्ष पाहणी उपलब्ध करून दिली. हॉर्टिकल्चर डे चे आयोजनाचा हेतू लक्षात घेता असे समजून येते की भारत हा कृषीप्रधान देश आहे. येथील प्रत्येक नागरिक हा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या शेतीवर निर्भर आहे. न समृद्धी कृषींविना असा उद्देश समोर ठेवून प्रत्येक शेतकऱ्याला आपण उगवत असलेल्या मालाला दर्जेदार श्रेणी कशी मिळवून द्यावी, लागवड ती बाजारपेठेपर्यंतचा प्रवास कसा निश्चित करावा, फळे, फुले आणि भाजीपाला लागवड तंत्रज्ञान आणि त्यांचे महत्त्व यांची माहिती जाणून घेणे, शेती भविष्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहे, अशा अनेक प्रश्नांवर प्रकाश टाकणे हे या दिवस पूर्णत्वास आणण्याचे मुख्य कारण होते. या दिनानिमित्त हॉर्टिकल्चर कमिशनर सारख्या मोठमोठ्या हस्ती लाभल्या होत्या. मान्यवरांच्या मनोगतपर शब्दांमधून उद्यानविद्या शाखेचा इतिहास, प्रवास आणि महत्त्व कळलं. विद्यार्थी, कर्मचारी यांच्यापासून तर अधिष्ठाता कुलगुरूपर्यंतच्या प्रत्येक घटकांनी हा दिवस सफल करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आणि या सर्वांचे साफल्य सामान्य शेतकऱ्यांनी आत्मसात केलेल्या ज्ञानावरून कळून आले.